नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांना आज मध्यरात्रीपासून इंधनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो ₹1.50ची वाढ जाहीर केली असून नव्या दरानुसार सीएनजीचा किरकोळ विक्री दर हा ₹95.15 प्रति किलो इतका झाला आहे। यापूर्वी नाशिक व धुळे जिल्ह्यात सीएनजीचा दर ₹93.65 प्रति किलो होता। मागील काही महिन्यांपासून हा दर स्थिर होता, मात्र नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे। काल मध्यरात्रीपासून नाशिक धुळा या ठिकाणचे सीएनजीचे रेट जे आहेत ते ₹1.5 वाढलेले आहेत। यामुळे आता पुन्हा एकदा महागाईचा फटका जो आहे तो आता सर्वसामान्य रिक्षा चालक असतील, त्याचबरोबर ती जे रस्त्यावरती चालवणारे जे गाड्या आहेत त्या सगळ्यांनाचा फटका जो आहे तो आता बसताना पाहायला मिळतोय। मी आता नाशिकच्या या सीएनजी पंपावरती आहे। दादा कसं आहे, पहिलेच ₹3 ॲक्च्युली पहिला वाढला होता, त्यानंतर आता परत ₹1.5 वाढलाय। त्यात इतकी महागाई वाढलेली आहे की त्या महागाईमुळे आम्हाला पण आता रिक्षा चालवणं फार कठीण झालं आहे। कारण आता आम्ही जर रेट वाढवले, आमचे म्हणजे पॅसेंजरचे रेट वाढवले तर पॅसेंजरलाही परवडत नाही। तर शासनाने गव्हर्नमेंटने कमीत कमी याचे रेट कमी करावा अशी आमची इच्छा आहे। हा आम्हालाच फटका बसतोय, पॅसेंजर पैसे वाढवून देत नाही, ते बससाठी थांबता, उन्हातानाचा आम्ही काय करायचा? आमचा पण सरकारने काहीतरी विचार करायला पाहिजे। रिक्षा चालक असेल, त्याचबरोबर कार चालक असेल, हे सीएनजी भरण्यासाठी तासनतास लाईनीत उभे असतात आणि त्यानंतर देखील सीएनजी भरल्यानंतर तिथून पुढे त्यांचा पुढचा प्रवास सुरू होते। मात्र आता सीएनजीचे रेट वाढल्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।